मुठी बनवू शकत नाही. जास्ती एकदम 2.5 फुटापर्यंत 3 फुटापर्यंत मुठी बनते. त्याच्यावरती अजिबात करू शकत नाही. तुम्ही मातीची मूर्ती पूजेची सक्तीची करा. तुम्ही पूजेची मूर्ती असेल ना ती मातीची मूर्ती घ्या. पीओपीची मूर्तीची तुमची उत्सव मूर्ती आहे ना ती तुम्ही पीओपीची बनवा. पण त्याच्यावर पण तुम्ही आम्हाला सोल्युशन द्या की पीओपीची मूर्ती कशी विसर्जन करायची, त्याची व्यवस्थित विसर्जन कसं होईल, समुद्रकिनारी कसं त्याचं प्रदूषण होणार नाही हे सरकारने कसं करायचं ते आम्हाला सांगायला पाहिजे. आणि एक गोष्ट अजून पण एवढे बिल्डिंग उभ्या राहतात, कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याचं प्रदूषण होत नाही. त्याच्यासाठी सिमेंट पीओपी वापरली जात नाही का? प्रत्येक घर कामाला साऊंडवर बंदी आणता. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर बंदी. महाराष्ट्र संस्कृतीचा लोप होत चाललेला आहे. इथे महाराष्ट्र संस्कृती जागृत झालीच पाहिजे. तुम्ही मंडळामध्ये कोणालाही सपोर्ट करत नाही. पोलीस फक्त येतात आणि काय सांगतात, आम्हाला वरून दबाव आलेला आहे. अरे वरून दबाव देणारा कोण आहे? ज्या वेळेला तुम्ही वरून दबाव आणलाय बोलताना तेव्हा तुम्हाला वरून दबाव आलेला असता. तुम्ही पब्लिकसाठी काहीच करत नाही. सामान्य जनता पैसे आणले घेतात आणि वरून दबाव आणतात. नाही, बाकीचं वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही आम्हाला महाराष्ट्र संस्कृतीची जोपासना करण्यासाठी विसर्जन कुठे करायचं हा प्रश्न आहे. पहिली गोष्ट बघा, आता तर असा प्रॉब्लेम झालेला आहे ना की कुठेही जाऊ शकत नाही आपण. ना मारवेला जाऊन देत आहेत, ना आपल्याला डिंगेश्वरला जाऊन देत आहेत. डहाणूकरवाडीमध्ये आमची माणसं 3-4 वेळा जाऊन येत होते. 2 फुटाच्या मूर्ती पण कोणीही नाही आहे डहाणूकरवाडी. ज्या वेळेला मिटिंग झाली 29 तारखेला 29 जानेवारीला मिटिंग झाली काढली, त्यावेळेला हे मंडळ 5 दिवस कसे विसर्जन होतील, 7 दिवस कसे विसर्जन होतील, त्याच्याबरोबर आम्ही एक गाडी करणार. एक गाडी मोठी बनवू शकत नाही. जास्ती एकदम 2.5 फुटापर्यंत 3 फुटापर्यंत मूर्ती बनते. त्याच्यावरती अजिबात करू शकत नाही. तुम्ही मातीची मूर्ती पूजेची सक्तीची करा. तुम्ही पूजेची मूर्ती असेल ना ती मातीची मूर्ती घ्या. पीओपीची मूर्तीची तुमची उत्सव मूर्ती आहे ना ती तुम्ही पीओपीची बनवा. पण त्याच्यावर पण तुम्ही आम्हाला सोल्युशन द्या की पीओपीची मूर्ती कशी विसर्जन करायची, त्याची व्यवस्थित विसर्जन कसं होईल, समुद्रकिनारी कसं त्याचं प्रदूषण होणार नाही हे सरकारने कसं करायचं ते आम्हाला सांगायला पाहिजे. आणि एक गोष्ट अजून पण एवढे बिल्डिंग उभ्या राहतात, कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याचं प्रदूषण होत नाही. त्याच्यासाठी सिमेंट पीओपी वापरली जात नाही का? प्रत्येक घर कामाला साऊंडवर बंदी आणता. तुम्ही प्रत्येक गोष्टीवर बंदी. महाराष्ट्र संस्कृतीचा लोप होत चाललेला आहे. इथे महाराष्ट्र संस्कृती जागृत झालीच पाहिजे. तुम्ही मंडळामध्ये कोणालाही सपोर्ट करत नाही. पोलीस फक्त येतात आणि काय सांगतात, आम्हाला वरून दबाव आलेला आहे. अरे वरून दबाव देणारा कोण आहे? ज्या वेळेला तुम्ही वरून दबाव आणलाय बोलताना तेव्हा तुम्हाला वरून दबाव आलेला असता. तुम्ही पब्लिकसाठी काहीच करत नाही.